आदित्य बिरला और पॉलिसी बाजार वालों से कभी भी पॉलिसी मत लेना। इन आदित्य बिरला वालों ने डिनाय कर दिया हमारा फॉर्म, सिर्फ इसलिए उनका कहना कि ये नॉर्मल सा फीवर है, घर पे रहकर भी ठीक हो जाए। तुमची सुद्धा अशी फसवणूक होऊ नसेल वाटत असेल तर तुम्ही हे 5 प्रश्न पॉलिसी घेताना तुमच्या एजंटला नक्की विचारा। तर पहिला प्रश्न म्हणजे रूम रेंट लिमिट। रूम रेंट लिमिटमध्ये पर डे रूम रेंट लिमिट किती आहे हे तुम्ही नक्की विचारा पॉलिसी घेताना। दुसरा प्रश्न म्हणजे वेटिंग पिरियड। तर वेटिंग पिरियड प्री एक्झिस्टिंग लायनर्स म्हणजे वेटिंग पिरियड किती दिवसाचा त्याच्यामध्ये कालावधी आहे किंवा किती महिन्याचा त्याच्यामध्ये कालावधी आहे हे तुम्ही एकदा तुमच्या एजंटला नक्की विचारा। तिसरा प्रश्न म्हणजे प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन हा कव्हर आहे का? आहे तर त्याच्यामध्ये किती दिवसांचं प्री आणि पोस्ट हॉस्पिटलमध्ये कव्हर होतं, जसं की त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सल्टेशन फी असेल, मेडिकेशन असेल, तर हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होतात। तर हा कव्हर आहे का हे तुम्ही एकदा नक्की विचारा। चौथा म्हणजे तुमचा डे केअर प्रोसिजर। तर डे केअर प्रोसिजरमध्ये काय येतं? डे केअर प्रोसिजरमध्ये 24 तासांमध्ये ज्या काही सर्जरी होऊ शकतात, आता खूप सारे रोबोटिक वगैरे सर्जरी येतात, त्याच्यामध्ये 24 तासांमध्ये ते होऊन जातं एका दिवसामध्ये। त्याच्यामध्ये तो कव्हर तुमच्यामध्ये आहे का डे केअर प्रोसिजरमध्ये, तर हे देखील तुम्ही नक्की बघा। तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोपे। हा एक हिडन ट्रॅप असतो, हा तुम्हाला विचारायचा। जर कोपे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही रक्कम तुम्हाला तिथे भरावीच लागणार। तर हा एक मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला तुमच्या एजंटला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना हा विचारणं गरजेचंच आहे। कोपे तुमच्या पॉलिसीमध्ये आहे का? जर असेल तर तुम्हाला काही रक्कम तिथे भरावीच लागणार। त्याच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट या व्हिडिओमध्ये अशी आहे की हेल्थ इन्शुरन्स घेताना कोपे तुमच्या पॉलिसीमध्ये लावला आहे का, हा क्लॉज आहे का, हे तुम्हाला बघणं अत्यंत गरजेचं आहे। थँक्यू। जर तुम्हाला असेच हेल्थ इन्शुरन्स बद्दल माहिती हवी असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। थँक्यू।